नाही, इनिशियली माझ्या मनात बरीचशी भीती होती, कारण बरेचसे रूमर पण ऐकले होते की बऱ्याचशा गोष्टी घडतात आफ्टर हेअर ट्रान्सप्लांट. हॅलो, माझं नाव सतीश तुपे. मी हडपसर इथे राहिला आहे. ला डेन्सिटी क्लिनिकमध्ये मी इनिशियली PRP ट्रीटमेंट घ्यायचो, पण एक पर्टिक्युलर कालावधीनंतर मला जाणवायला लागलं की जो टी शेपमध्ये माझं हेअर गेलेले होते, त्यामध्ये PRPनी ते रिग्रोथ व्हायला होत नव्हते, त्या पद्धतीनं व्हायला मदत होत नव्हती. त्यानंतर मग मी हेअर ट्रान्सप्लांटचा उपाय म्हणलं की आपण हेअर ट्रान्सप्लांट करावं, आणि त्या अनुषंगाने मग परत मी एन्क्वायरी वगैरे चालू केली सेम त्याच क्लिनिकमध्ये, ला डेन्सिटीमध्येच. आणि त्यानंतर मग मी हेअर ट्रान्सप्लांट केलं. हां, इनिशियली मी बरंचसं एन्क्वायरी केली, तुमचे गुगल्सवरती रिव्ह्यूज बघितले, आणि त्यानंतर मी काही यूट्यूबचे व्हिडिओज बघितले. त्यानंतर मी डिसिजन घेतलं की माझ्यासाठी इकडे हेअर ट्रान्सप्लांट करणं योग्य राहील. जे काही रिव्ह्यूज वगैरे वाचले, जे काही मी सरांचं सर्व बघितलं गुगलवरती, त्यांचे रेटिंग्स वगैरे बघितले, त्यानंतर फायनलाइज केलं की ते करायचं. मग मी क्लिनिकला आलो, एन्क्वायरी केली की किती कालावधी लागतो, किती रूट्स असतात, तर ते किती लागतील मला. मग सरांनी माझं एक रेग्युलर चेकअप केलं, आणि त्यानंतर मला सांगितलं की एवढा कालावधी लागेल, आणि एका दिवसात किती ड्युरेशन लागेल मला. त्यानंतर मग त्यांनी माझी अपॉइंटमेंट घेतली. अपॉइंटमेंट फिक्स झाली माझी. एक अंदाजे मला 1 महिन्यानंतरची अपॉइंटमेंट मिळाली, आणि अपॉइंटमेंटच्या दिवशी मी आलो. त्या दिवशी माझं मेडिकल चेकअप वगैरे रेग्युलर चेकअप करण्यात आलं, आणि त्यानंतर मला माझ्यावरती ऑपरेट करण्यात आलं. इनिशियली माझ्या मनात बरीचशी भीती होती, कारण बरेचसे रूमर पण ऐकले होते की बऱ्याचशा गोष्टी घडतात आफ्टर हेअर ट्रान्सप्लांट. पण ज्या पद्धतीने मला कन्सल्ट करण्यात आलं इथल्या स्टाफनी, त्यानंतर एक थोडासा कॉन्फिडन्स बिल्ड झाला. आणि इनिशियली या स्टाफसोबत मी बऱ्याच PRP घेतल्या आहेत. द वे दे ऑपरेट, द वे दे ट्रीट द कस्टमर, तर त्याने थोडासा कॉन्फिडन्स बिल्ड झालेलाच होता ऑलरेडी. आणि मग थोडंसं स्मूथली सगळ्या गोष्टी पुढे होत गेल्या. इनिशियली भीती होती मनामध्ये, पण जे सर ऑपरेट करत होते त्यांनी कॉन्फिडन्स बिल्ड केला. बाकीच्या स्टाफनी पण थोडंसं व्यवस्थित समजून सांगितलं, आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता. पेनफुल वगैरे काही नव्हतं. ज्या पद्धतीनं ते ऑपरेट करतात किंवा ज्या पद्धतीनं ते ट्रीट करतात, त्यात पेनफुल असं काही होत नाही. इनिशियली जे तुम्ही इनिशियली एक 1 ते 2 मिनटं थोडंसं पेन जाणवतं, आणि ते मनात भीती असल्यामुळे थोडंसं अजून जाणवतं, असं एक माझं प्रामुख्याने मला वाटतं. सरांनी सांगितलं की 3 ते 4 दिवस तुम्हाला प्रिकॉशन्स घ्यावे लागतील, जेणेकरून तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही. थोडंसं जखम ताजी असल्यामुळे तुम्हाला घरातच राहावं लागेल, आणि तुम्हाला आंघोळ वगैरे करता येणार नाही. इन केस डोक्यावरनं पाणी वगैरे घेता येणार नाही. आणि त्यानंतर एक पर्टिक्युलर टाईम फ्रेममध्ये तुम्हाला हॉस्पिटलला येऊन व्हिजिट करायला लागेल. बँडेज वगैरे काढण्यासाठी तुम्हाला हॉस्पिटलला यायला लागेल, आणि त्यानंतर एक मंथली बेसिसवरती तुम्हाला 3 वेळेस फॉलोअपला यायला लागेल, हे सरांनी सांगितलं होतं. ओव्हरऑल रिव्ह्यू जर द्यायचा म्हणला क्लिनिकला, स्टाफला, तर तो खूप चांगल्या पद्धतीचा रिव्ह्यू माझ्या साईडने जातो आहे. जे ऑपरेट सर करतात, ते ज्या कस्टमरला ज्या पद्धतीने कॉन्फिडन्स बिल्ड करतात, जी काही प्रत्येकाला कस्टमरात भीती असते, आणि द वे द स्टाफ ट्रीट, द वे द डॉक्टर ट्रीट, यांनी एक माणसामध्ये स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो, आणि माणूस या गोष्टीला सामोरे जातो, आणि ओव्हरऑल एक एक्सपिरियन्स चांगला येतो. मग ती भीती जाते, सगळ्या गोष्टी स्मूथली होतात. बिफोर हेअर ट्रान्सप्लांट, आफ्टर हेअर ट्रान्सप्लांटमध्ये तुमच्यामध्ये कॉन्फिडन्समध्ये बराच फरक आलेला असतो ओव्हरऑल, आणि एक माणूस वेल ग्रूम असतो, थोडंसं छान वाटतं, इंटरनली कॉन्फिडन्स बिल्ड झालेला असतो, जेणेकरून तुम्ही 4 चौघांमध्ये फेस करू शकता. फेस इन टर्म्स ऑफ की बाबा थोडासा सेल्फ एस्टीमचा जो प्रकार असतो, तो चांगल्या पद्धतीने बिल्ड झालेला असतो. ला डेन्सिटी क्लिनिकला आणि त्या स्टाफला माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद. त्यांनी माझी लाईफ चेंज करण्यामध्ये जो काही एक महत्त्वाचा रोल प्ले केल्यासाठी मी त्यांचं खूप ग्रेटफुल आहे. थँक्यू.